जय हिंद मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनल एक्झाम हेतूवर. जसं की काल आपण 5 व्हिडिओज आपले पूर्ण पॅडागॉजीचे बघितले. त्याच्यात बालमानसशास्त्र, तुमचं गणित, त्याच्यानंतर तुमचे हिंदी, मराठी आणि तुमचं पर्यावरण अध्ययन या 5 विषयाचे आपण काल पॅडागॉजीचे पूर्ण 5 व्हिडिओज बघितले. आज आपण विषय ज्ञानावर आधारित त्यांचे 5 व्हिडिओज बघणार आहोत. जसं की बालमानसशास्त्राचे पुन्हा पुढचे 15 प्रश्न, त्याच्यानंतर गणिताचे 15 जे काही सम असतील ते, त्याच्यानंतर पर्यावरण अध्ययनाचे 15 MCQs, त्याच्यानंतर हिंदीचे उतारे आणि कविता आणि मराठीचे उतारे आणि कविता. अशा प्रकारे आपण आज पुढचे 15 प्रश्न कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर उद्या पुन्हा 5 व्हिडिओज पॅडागॉजीचे येतील, मग परवा पुन्हा 5 व्हिडिओज विषय ज्ञानावर आधारित येतील. तर अशा प्रकारे आपली ही सिरीज कंटिन्यू चालत असेल. ठीक आहे. सर्वांना विनंती आहे, आता पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला जर कंटेंट बघायचं असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जावे चॅनलच्या. तिथं तुम्हाला सर्व प्लेलिस्ट मिळतील. तिथं जाऊन तुम्ही कम्प्लीटरित्या CTTचा अभ्यास करू शकता. आपण जास्त काही करत नाही आहे, आपण फक्त मागचे जे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन आहे फक्त त्यांचंच विश्लेषण इथं मराठीमध्ये करून दाखवतोय हिंदीच्या प्रश्नांना. आणि तेवढं जरी केलं तर सफिशियंट आहे. तुम्ही 100% 90चे पार जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे. तर वेळ न वाया न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया. अजून एक विनंती आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं पण जाऊन तुम्ही तिथं जॉईन करा, जेणेकरून तिथे तुम्हाला या सर्व PDFs अवेलेबल होतात आणि दुसरी पण महत्त्वाची माहिती तिथं तुम्हाला दिल्या जाते. ठीक आहे. चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 16. बच्चों में प्रतिभाशीलता के कारण टिम्ब टिम्ब के कारण हो सकती है. अनुवांशिकता और वातावरण के बीच एक अंतरक्रिया, एक संसाधन समृद्ध वातावरण, सफल माता पिता, एक अनुशासित दिनचर्या. असं तुम्हाला वाटतंय का की समजा आता एक पर्यायाकडे जाऊया आपण. असं तुम्हाला वाटतंय का की समजा एखादा मुलगा रोज सकाळी 7 वाजता उठतो किंवा 7 वाजता उठल्यानंतर तो रोज रनिंग करायला जातो, म्हणजे त्याची एक अनुशासित, म्हणजे तो एक त्याचं दिनचर्या ठरलेली, म्हणजे अनुशासित, असंच करायचं तर असंच करायचं. अशामुळे त्याची प्रतिभाशीलता म्हणजे काय, तर त्याची प्रतिभाशीलता म्हणजे तो हुशार आहे खूप, असं होऊ शकतं का? याच्यामुळे होऊ शकतं का? नाही. तर हा त्याचं रिझन होऊ शकणार नाही. दुसरं, सफल माता पिता. असं होऊ शकतं की सर्वच जे सफल माता पिता आहे, म्हणजे ज्यांनी सक्सेस यशस्वी झाले आहे, ज्या मुलाचे आईवडील आहेत ते त्यांची मुलं कन्फर्म हुशार असणार आहे का, प्रतिभावान असणार आहे का? असं होऊ शकतं का? नाही. हे पण पर्याय नाही, बरोबर नाही. एक संसाधन समृद्ध वातावरण. बघा, असं होऊ शकतं की खूप चांगलं वातावरण आहे आपल्या आजूबाजूला आणि त्या वातावरणामुळे तो मुलगा किंवा ती मुलगी प्रतिभावान होऊ शकते, असं पण होऊ शकतं का? नाही. तर बघा, या पर्यायाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 आहे की अनुवांशिकता और वातावरण के बीच एक अंतक्रिया. म्हणजे एकतर त्याचं रिझन असं आहे की वातावरणाची पण गरज आहे. चांगले मित्र, चांगली सवय, चांगल्या संगती, आसपासचे लोक, हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. आणि दुसरं म्हणजे अनुवांशिकता, म्हणजे त्याच्या वडिलोपार्जित जी अनुवांशिकता आहे, त्यांचा IQ लेवल वगैरे, या सर्व ही पण गोष्ट खूप महत्त्वाची. त्याच्यामुळे अनुवांशिकता आणि वातावरण या दोघांमधली एक परस्पर क्रिया ही प्रतिभावान होण्यामागचं एक महत्त्वपूर्ण कारण असतं. ठीक आहे. चला पुढे. काही जास्त तुम्हाला करायची गरज नाही, फक्त प्रत्येक प्रश्नाला तुम्ही समजून घ्या, पूर्ण क्लिअरली ऐका. तुम्हाला बोरिंग वाटत असेल व्हिडिओ, मला माहिती आहे, पण तुम्ही जर प्रत्येक प्रश्नाला जर चांगल्या प्रकारे ऐकून घेऊन समजण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासाठी काहीच अवघड जाणार नाही. ठीक आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. सामाजिक आर्थिक रूप से वंचित पृष्ठभूमि से आने वाले बच्चों को कक्षा के माहौल की आवश्यकता होती है जो, म्हणजे असं इथं प्रश्न विचारले आपल्याला की जे गरीब बॅकग्राऊंड मधून जी मुलं येतात, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी वर्गाचं जे वातावरण आहे ते कसं पाहिजे, असं इथं आपल्याला त्यांनी विचारलंय. म्हणजे कशा प्रकारचे वातावरणाची त्यांना गरज आहे. तर इथं आपल्याला पर्याय बघूया आपण, काय पर्याय दिलेले आपला. तर उन्हें अच्छा व्यवहार सिखाता है, उनके सांस्कृतिक और भाषाई ज्ञान को महत्व देता है तथा उनका उपयोग करता है. बघा, उन्हें अच्छा व्यवहार सिखाना हे एक चुकीची पद्धत ठरणार आहे. असं काही असतं का की गरीब बॅकग्राऊंड मधून जे मुलं येतात त्यांचा व्यवहार चांगला नसतं, असं काही असतं का? नाही ना. त्यांचा पण व्यवहार चांगला असू शकतो. असं काहीच लिहिलेलं नाही पुढे की तुम्ही चांगल्या बॅकग्राऊंड म्हणजे आर्थिकरित्या तुम्ही दृष्टिकोन सक्षम असाल तर तुमचं व्यवहार खूप चांगलं असेल, असं काहीच नसतं. त्याच्यामुळे हा पर्याय निगेटिव्ह वाटतोय, हे चुकीचं आहे, याला स्किप करा. दुसरा बघूया. उनके सांस्कृतिक और भाषाई ज्ञान को महत्व देता है तथा उनका उपयोग करता है. हा पर्याय बघू चांगला असू शकतो. बघा, गरीब विद्यार्थ्यांची जी संस्कृती असते, त्यांची जी भाषा असते,
असतील त्यांच्या भाषेला आणि त्यांच्या संस्कृतीला जास्त महत्त्व देण्याचं काम या वर्गामध्ये या क्लासमध्ये व्हायला पाहिजे आणि त्याचा उपयोग पण वर्गामध्ये करून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे हा एक मुद्दा आपल्याला पॉझिटिव्ह वाटतोय. तरी आपण पुढचे मुद्दे एकदा वाचून घेऊया. पुढे उनकी भाषा की उपयोग खूप हतोत्साहित करता है ताकि वे मुख्य धारा की भाषा सीख सके. हे बघा त्यांची जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेपासून त्यांना म्हणजे आपण निगेटिव्ह भावना त्यांच्या मनात टाकतो की बाबा तुमची भाषा चांगली नाही म्हणा किंवा ही नको बोलू, तू आपली जी तू जे शिकण्यासाठी आलाय ती शिकायला ती बोलायला लाग, असं आपण करू शकतो का? हा बिलकुल चुकीचा मुद्दा आहे, निगेटिव्ह. त्याच्यामुळे हा पण आपण करणार नाही. तर काय, बच्चों को उनकी क्षमताओं के आधार पर वर्गीकृत करना. बघा हे बिलकुल निगेटिव्ह मुद्दा आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, वर्गीकृत करना आणि क्षमताओं के आधार पर, हे तुम्ही कधीही लक्षात ठेवा. ही गोष्ट खूप निगेटिव्ह गोष्ट आहे. तुम्ही कोणत्याही मुलाला किंवा कोणत्याही वर्गाला, म्हणजे समजा कोणी गरीब मुलं आहेत किंवा कोणी त्यांना समजायला थोडं अवघड जातं, त्यांना थोडा जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो, अशा मुलांना तुम्ही लेबलिंग किंवा वर्गीकृत करू शकत नाही. त्यांच्या एबिलिटीनुसार तुम्ही त्यांना वर्गीकृत करू शकत नाही. त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे, निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 इज द करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 18, कक्षा में सृजनात्मक और प्रतिभाशाली बच्चों के लिए आवश्यक हस्तक्षेप निर्भर करता है. द इंटरव्हेन्शन नीडेड फॉर क्रिएटिव्ह अँड टॅलेंटेड चिल्ड्रन इन द क्लासरूम रेस्ट. म्हणजे इथं काय विचारलेलं लागलं की एका वर्गामध्ये जे मुलं असतात, सृजनात्मक जी मुलं असतात आणि प्रतिभाशाली म्हणजे खूप प्रतिभावान जी मुलं असतात, त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कोणत्या गोष्टी इथं निर्भर करत असतात हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर बघा, उन्हें अतिरिक्त समय दिए जाने पर नहीं, उनके प्रति स्नेही होने के नाते पर नहीं, उन्हें अन्य बच्चों को पढ़ाने की जिम्मेदारी देने पर बिल्कुल पण नाही, तर शिक्षक द्वारा अनुकूलित और प्रेरक निर्देशन तरीकों के उपयोग पर. बघा हा पर्याय एकदम पॉझिटिव्ह आहे, बाकी ते तिन्हीचे तिन्ही निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, अति संवेदनशील बच्चों को सीखने में मदद करने के लिए निम्नलिखित में से कौन सा तरीका उपयुक्त तरीका नहीं है. बघा इथं फास्टमध्ये कम्प्युटर स्क्रीनवर जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा स्पीडमध्ये वाचण्याच्या प्रयत्नात तुम्ही काही शब्द तिथं स्किप करून देता, जसं की इथं महत्त्वाचा शब्द आहे नाही. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं आपल्याला निगेटिव्ह मुद्दा शोधून काढायचा है. तो क्या मानता है, अतिसंवेदनशील बच्चों को सीखने में मदद करने के लिए निम्नलिखित में कौन सा तरीका उपयुक्त तरीका नहीं है. तरीका म्हणजे तरीका नाही असं तिथं विचारलंय की जो मार्ग चांगला नाही असं तिथं आपल्याला विचारलंय. तर प्रश्न क्रमांक 19 उत्तर बघूया. एक कार्य को छोटे प्रबंधनीय खंडों में तोड़ना, हा चांगला कार्य आहे, त्याच्यामुळे हे पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर असू शकणार नाही. अधिगम की वैकल्पिक तरीकों की पेशकश, हा पण चांगला मुद्दा आहे, त्याच्यामुळे हे पण आपलं उत्तर असू शकणार नाही, हे करायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं काय बघा, उनके दैनिक कार्यक्रम में शारीरिक गतिविधि का समावेश, हा पण चांगला मुद्दा आहे, त्याच्यामुळे हे पण आपलं उत्तर असू शकणार नाही. बेचैन होने पर अक्सर उन्हें फटकार लगाना, हा मुद्दा निगेटिव्ह आहे की मुलं जर बेचैन होत असतील तर त्यांना आपण फटकार लगावू शकत नाही, म्हणजे त्यांना काय आपण जास्त काही बोलू शकत नाही ना. असं कोणाला पण आपण रागावणे वगैरे किंवा जास्त रडून बोलणे हे मुलांसोबत आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर इथं असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 20, अलग अलग सोच वाले पैटर्न उन बच्चों की पहचान करते हैं जो, अलग अलग सोच वाले पैटर्न म्हणजे काय असतं की काही मुलं काय असतात की त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारे ते विचार करत असतात. ठीक आहे, तर ते जे विचार म्हणजे कधी या साईडने विचार करतात, कधी त्या बाजूने विचार करतात, असे जे मुलं आहेत त्यांना काय म्हणतात असं इथं आपल्याला विचारलेलं आहे. तर काय म्हणतात त्यांना, तर विकलांग आहेत का, ते विकलांग असू शकतात का, नाही. डिस्लेक्सिया आहे का, नाही. प्रत्यास्थी आहेत का, नाही. तर सूचनात्मक आहेत, म्हणजे त्यांची ज्यांची विचार करण्याची जी क्षमता आहे, क्रिएटिव्ह आहेत ती मुलं, काय आहेत, क्रिएटिव्ह आहेत, त्याच्यामुळे सृजनात्मक आहेत त्यांची त्यांना आपण सृजनात्मक या गटामध्ये मोडू शकतो. ठीक आहे, चालेल. प्रश्न क्रमांक 21, निम्नलिखित में से कौन सा शिक्षक द्वारा कक्षा में बच्चों के लिए समस्या हल करने के तरीके का वर्णन नहीं कर सकता. बघा पुन्हा इथे नहीचा उल्लेख सांगितलेला, नाही कर सकता म्हटलंय. ठीक आहे, तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर बघा, वाचून बघा. किसी विशेष समस्या को हल करने के बारे में अपनी विचार प्रक्रियाओं पर चर्चा करना, हा वर्णन हा एक असू शकतो. ठीक आहे, हा एक म्हणजे एक तरीका असू शकतो. कुछ हल करते समय गलतियों को करने के प्रति ईमानदार रहना, हे पण बरोबर आहे, कारण एखाद्या वेळेस जर काही चूक झाली एका शिक्षकाकडनं तर त्याने ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे की बुवा माझ्याकडे चुकलंय आणि त्याचं बरोबर उत्तर हे असं आहे किंवा त्याचं बरोबर उत्तर असं आपण काढू शकतो. ठीक आहे, हे पण
पॉझिटिव्ह आहे. सोच विचार परीक्षणावर विभिन्न उत्तरों जैसे शब्दावली का प्रयोग करना, हे पण बरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे. अभिसरण उत्तर वाले प्रश्न पूछना, हे बिलकुल चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आस्क क्वेश्चन विथ कन्वर्जंट आन्सर्स, म्हणजे आपण असं अभिसरण उत्तर मुलांना विचारू शकत नाही, ते चुकीची पद्धत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, निम्नलिखित में से कौन सा एक संवेग है. म्हणजे संवेग म्हणजे काय तर इमोशन. संवेग म्हणजे काय तर इमोशन. तर बघा, स्मृती इमोशन मध्ये मोडते का नाही. ध्यान इमोशन मध्ये मोडतो का नाही. उत्तेजना इमोशन मध्ये मोडते का नाही. तर डर म्हणजे भीती ही इमोशन एक प्रकारचं इमोशन आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, एक 3 साल का बच्चा बताता है कि दूध बूथ पर एक मशीन द्वारा दूध का उत्पादन होता है. निम्नलिखित में से कौन सा बच्चे की समझ का सबसे अच्छा स्पष्टीकरण प्रदान करता है. बघा, एक 3 वर्षाचा मुलगा असं म्हणतो की दूधचं ते दूध म्हणून एक काहीतरी असतं आणि तिथं मशीनद्वारा दुधाचं उत्पादन होतं, असं त्याची थिंकिंग आहे किंवा त्याचं म्हणणं आहे, असं तो म्हणतोय. तर खाली दिलेल्या मुद्द्यांमधून आपल्याला ओळखायचं आहे की बुवा की नेमका तो त्याची समज किती आहे किंवा त्याच्या समजबद्दल आपण काय म्हणू शकतो, असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर काय असेल याचं प्रश्नाचं उत्तर बघा. बच्चे को दुनिया का बहुत सीमित अनावरण ज्ञान है, हे असू शकतं त्याचा, कारण तो लहान मुलगा आहे, त्याला असं आता सध्या तरी काही असं एवढं हे नाही ना, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही. त्याच्यानंतर बच्चे का जवाब दूध से दूध खरीदने के लिए अपना अनुभव पर आधारित है, हे तुम्हाला वाटतंय का असू शकतं म्हणून. बच्चे का जवाब दूध बूथ से दूध खरीदने के अपने अनुभव पर आधारित है, हे असू शकतो का. बिलकुल असू शकतो. त्याने एखाद्या वेळेस तिथून काही खरेदी केलं असेल दूध वगैरे, त्याच्यामुळे हे आपलं त्याचं उत्तर असू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपण 2 ग्राह्य धरू शकतो एक वेळेस. पण दुसरं बघूया, बच्चे ने गायों को कभी देखा नहीं, हे असू शकतो का. त्याने गायला जर बघितलं जरी असेल तरी त्याला हे कळणार नाही ना की दूधचं एक म्हणजे दूध गायीपासून मिळतं आपल्याला, हे आपण म्हणजे त्याला कळणार नाही. त्याच्यामुळे हे पण उत्तर आपलं असू शकत नाही. बच्चे का परिवार बच्चे को प्रेरक वातावरण प्रदान नाही करता, हे पण असू शकतं का मुद्दा, हे पण असू शकत नाही. तर त्याचा पर्याय क्रमांक 2 असेल की एखाद्या वेळेस तो मुलगा दूध बूथवर गेला असेल आणि तिथे त्याने दूध खरेदी केलं असेल आणि मग त्याला असं कळालं असेल की बुवा या दुकानावर दूध मिळतंय, म्हणून याचा अर्थ काय की हे इथंच दूधचं उत्पादन होत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं असणार आहे. चला, सर्वांना विनंती आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 24, निम्नलिखित में से कौन सा शिक्षक की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है. बघा, खाली दिलेल्या पर्यायांपैकी एका शिक्षकाची भूमिका पार पाडण्यासाठी सर्वात चांगलं वर्णन करणारं ऑप्शन कोणता आहे आपल्याला इथं विचारलं आहे प्रश्न क्रमांक 24 मध्ये. तर कक्षा में शिक्षक की सबसे महत्वपूर्ण भूमिका अनुशासन को बनाए रखना, हे बिलकुल चुकीचं आहे. तुम्ही अनुशासन 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुशासन वगैरे एवढं काही नसतं, तर हे एक चांगल्या शिक्षकाचं लक्षण असू शकतो. पण फक्त हेच असणार असं नाही, मुलांना एक फ्रेंडली वातावरण पण द्यावं लागतं. ठीक आहे. पुढे, एक शिक्षक को निर्धारित पाठ्यपुस्तक का पालन करना चाहिए, बिलकुल पण नाही. असं काहीच गरजेचं नाही की तुम्ही एकच पाठ्यपुस्तकाचं निर्धारित हे करा. तुम्ही वाटेल तशा पद्धतीने वातावरणाच्या सहाय्याने पर्यावरणाच्या सहाय्याने तुम्ही ते त्या मुलांना शिकवू शकता. त्याच्यामुळे हे पर्याय पण चुकीचं आहे. तिसरा, पाठ्यक्रम को समय पर पूरा करने के साथ साथ दोहराने के लिए पर्याप्त समय देना. बघा, पाठ्यक्रमला तुम्ही ठराविक वेळेमध्येच पूर्ण करणार, हे एक थोडं निगेटिव्ह वाटते. असं नाही, जोपर्यंत मुलांना समजणार नाही तोपर्यंत आपण त्यांना शिकवावे, असं आपली विचारसरणी असली पाहिजे. त्याच्यामुळे हा पण पर्याय बरोबर नाही आहे. चौथा, आराम के लिए जगह बनाना जहां बच्चे संवाद और पूछताछ के माध्यम सीखते हैं. बघा, हा पर्याय एकदम बरोबर वाटतंय की मुलांसाठी एक काय म्हणतात त्याला रिलॅक्स स्पेस, त्यांना जिथं ते रिलॅक्स असू शकतील, आनंदी असू शकतील असं वातावरण तिथं बनवणे आणि तिथे मुलांमध्ये संवाद आणि विचारपूस करून त्यांना म्हणजे जास्त त्यांना संवादाचे आणि एकमेकांना विचारण्याचे जास्त जे म्हणतात माध्यम तयार करून द्यावे. तर असं एक शिक्षकाची भूमिका खूप चांगली असू शकते, असं इथं आपलं उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25, निम्नलिखित में से कौन सी कक्षा समृद्ध शिक्षा को प्रोत्साहित करती है. खाली दिलेल्या पर्यायांपैकी समृद्ध शिक्षा जी आहे तर त्या समृद्ध शिक्षेला कोणतं ऑप्शन जो तो प्रोत्साहित करतो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, आपण पर्याय वाचूया प्रश्न क्रमांक 25 चे. तर
वह कक्षा जिसमें प्रदर्शित विभिन्न प्रकार की सामग्री बच्चों की पहुंच से परे हो ताकि सामग्री लंबे समय तक चलती रहे. बिल्कुल चुकीचं आहे, हे असू शकत नाही. वह कक्षा जिसमें खुली गतिविधि कोने हो और विभिन्न प्रकार के बाल साहित्य खुली ताक शेल्फ में रखी हो जो दिन के किसी भी समय प्राप्त किया जा सके. हे बिलकुल बरोबर आहे, कारण जे पण साहित्य असतं तर ते मुलांसाठी कधीही अवेलेबल असायला पाहिजे, जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा. त्याच्यामुळे हे चांगला पर्याय आहे. तरी आपण पुढचे पर्याय पण बघून घ्या. अलमारी में अच्छी तरह संगठित सामग्री वाली कक्षा जहाँ सामग्री को सप्ताह में एक बार मुक्त खेल के लिए बाहर लाया जाता हो. हे बिलकुल चुकीचं आहे. फक्त आठवड्यातून एकदा जर आपण हे सामग्री बाहेर काढू तर याचा मुलांना व्हायचा तेवढा फायदा होणार नाही. त्याच्यामुळे हा पर्याय निगेटिव्ह वाटतो, थोडा चुकीचा वाटतो. चौथा, पाठ्यपुस्तक सामग्री द्वारा संचालित संरचित और योजनाबद्ध अधिगम वाली कक्षा. हा पर्याय पण चुकीचा आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. प्रश्न क्रमांक 26, निम्नलिखित में से कौन सा कक्षा में पाठ्यपुस्तकों की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है. एका वर्गामध्ये पुस्तकांची जी भूमिका असते त्याचं सर्वात जास्त चांगल्या प्रकारे वर्णन करणारा ऑप्शन आपल्याला इथं शोधून काढायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 26 उत्तर बघा. वे कक्षा में उपलब्ध संसाधन और संदर्भ सामग्री में से एक है. बघा हे बरोबर आहे, पण तरी पुढचे बघून घेऊया आपण. वे एक राज्य या राष्ट्र के अधिगम में एकरूपता बनाए रखते हैं. नहीं, हे नाही. वे अध्ययन के पाठ्यक्रम के बारे में शिक्षकों और माता पिता को मार्गदर्शन करते, हे पण नाही. वे संसाधन रहित संदर्भ में सबसे आवश्यक अधिगम संसाधन बनाते, हे पण नाही. तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे की वे कक्षा में उपलब्ध संसाधन और संदर्भ सामग्री में से एक है. बघा वर्गामध्ये खूप साऱ्या संसाधन सामग्री असतात, जसे की ब्लॅकबोर्ड, ज्याला आपण डस्टर वगैरे ज्या पण वस्तू असतात, ठीक आहे. तर त्या सर्वांसारखंच पुस्तक पण हे संसाधन आहे ज्याच्यामुळे आपण शिक्षा ग्राह्य करतो. तर त्याच्यामुळे ती एक सामग्री आहे, ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 27, राष्ट्रीय पाठ्यक्रम फ्रेमवर्क 2005 ने अपनी समझ टिम्ब से प्राप्त की है. मानवतावाद, व्यवहारवाद, रचनावाद, संज्ञानात्मक सिद्धांत. काय वाटते तुम्हाला? तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 रचनावाद. राष्ट्रीय पाठ्यक्रम फ्रेमवर्क 2005 ने अपनी समझ रचनावाद से प्राप्त की है. ठीक है, चला पुढचा प्रश्न क्रमांक 28, कक्षा में बच्चों को प्रेरित समझा जा सकता है यदि वे अच्छी तरह से वर्दी पहने स्कूल में आते हैं, वे कक्षा में अनुशासन बनाए रखते हैं, वे सभी उपस्थिति में नियमित है, वे शिक्षक से स्पष्टीकरण प्राप्त करने के लिए प्रश्न पूछते हैं. ये बिल्कुल सही, म्हणजे हा उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे असू शकत नाही, हे असू शकत नाही, हे असू शकत नाही. एक विद्यार्थी प्रेरित आहे असं आपण केव्हा समजू शकतो? म्हणजे प्रेरित म्हणजे काय, तर मोटिवेटेड, म्हणजे तो मोटिवेटेड आहे असं आपण केव्हा समजू शकतो? तो चांगली युनिफॉर्म घालून येतो तेव्हा का? नाही. तो चांगली तो चांगल्या प्रकारे नियमांचं पालन करतो तेव्हा का? नाही. तर तो रोज येतो तेव्हा का? नाही. तर तो तेव्हा केव्हा की जो प्रत्येक प्रश्न शिक्षकाला स्पष्टीकरणाचा विचारत असतो की सर असं का, ते तसं का, हे झालं तर हे कसं झालं, याचं उत्तर असं आलं तर कसं आलं, तर त्या विद्यार्थ्याला आपण प्रेरित आहे असं आपण ग्राह्य धरू शकतो, असं आपण इथं समजू. ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 29, निम्नलिखित में से कौन सा बच्चों में अधिगम में सुधार करने के लिए सबसे अधिक उपयुक्त है. म्हणजे मुलांना जर जेव्हा मुलं शिकतात तर त्या मुलांना शिकताना खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय सगळ्यात उपयुक्त आहे जेव्हा ते शिकण्यासंदर्भात सुधार करता येईल, म्हणजे सुधार करताना कोणता पर्याय उपयुक्त ठरेल असं इथं आपल्याला विचारले आहे. तर नियमित मूल्यांकन परीक्षा आयोजित की जानी चाहिए. मग वारंवार जर आपण परीक्षा आयोजित केली तर हे मुलांवर एक बर्डन निर्माण करेल, त्याच्यामुळे हे पण असू शकत नाही. शिक्षक को विभिन्न उदाहरणों और चित्रों का उपयोग करके विषय की व्याख्या करनी चाहिए. हा पर्याय ठीक आहे. तरी पुढे बघूया आपण. कक्षा में सभी प्रकार की शिक्षण सामग्री होनी चाहिए. हा पण ठीक है. शिक्षक को वास्तविक जीवन स्थितियों पर बच्चों को एक दूसरे के साथ बातचीत करने में मदद करनी चाहिए. हा पर्याय बरोबर वाटतोय बघा, कारण आपल्याला भाषेचं लर्निंग करायचं आहे, ठीक आहे, भाषा अधिगम करायची, त्याच्यामुळे हा असू शकत नाही, हा असू शकत नाही. सर्व प्रकारची शिक्षण सामग्री जरी उपलब्ध असली तरी त्याच्यावर भाषा अधिगमवर काही फरक पडणार नाही का? जोपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे उपयोग होणार नाही तोपर्यंत ते भाषा अधिगम करू शकणार नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 4 आहे की शिक्षकाला जे वास्तविक जीवन असतं त्याच्या ज्या परिस्थिती असतात त्या परिस्थितीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांसोबत बोलण्यात मदत करायला पाहिजे. ठीक आहे, शेवटचा प्रश्न बघूया आपल्या आजच्या व्हिडिओचा. प्रश्न क्रमांक 30, अनुशासन जो अधिगम वातावरण में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है किस तरह की मदत करता है. अनुशासन जो असतो तर एका लर्निंग म्हणजे जेव्हा मुलं शिकतात तर अनुशासन त्याच्यामध्ये
एक महत्त्वाची भूमिका पार पडतो, तर ती कसं काय असं आपल्याला इथं विचारलंय. तर बघूया आपण. बच्चों को अपनी शिक्षा को विनियमित और मॉनिटर करने के लिए, हा पर्याय बरोबर वाटतोय, तरी आपण पुढचे पर्याय बघूया. चुप्पी साधे रहने के लिए, बघा हे चुकीचं आहे. तुम्ही अनुशासन एवढं केलं की मुलं शांत बसलेले आहेत, तर याचं काहीच अर्थ होणार नाही, कारण त्यांना जोपर्यंत ते खुल्या मनाने बोलणार नाही तोपर्यंत त्यांना समजत आहे का नाही समजत आहे हे आपल्याला कळणार नाही. त्याच्यामुळे हे पर्याय चुकीचं आहे. शिक्षकों को निर्देश देणे में, हे पण चुकीचं आहे. आपण त्यांना सांगितलं की तुम्ही शांत बसा, फक्त मीच बोलतो, त्याच्यामुळे हे पण चुकीचं ठरणार आहे. त्याच्यामुळे हे पण नाही. बच्चों को उनके पाठ रटकर याद करने में, बघा पाठ रटणे वगैरे हे सर्व पद्धती चुकीच्या आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 पण होणार नाहीये. तर फक्त पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. बच्चों को अपनी शिक्षा को विनियमित और मॉनिटर करने के लिए. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले 15 प्रश्न इथं संपलेले आहेत. उद्या पुन्हा 15 प्रश्न येतील आणि परवा पुन्हा 15 प्रश्न येतील. डेली 15 प्रश्नाचा सराव करा आणि तुम्ही नक्कीच एक्झाम क्रॅक कराल. ठीक आहे. 5 व्हिडिओज डेली आपले येत जातील. PDF साठी आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल युट्यूबचं तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.